पोलीस भरतीची तयारी करणारा एक तरुण पाणीपुरी खाण्यासाठी एका ठेल्यावर गेला होता. तिथे त्याला एक तरुणी दिसली आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमातही पडला. तिच्या सौंदर्यावर भाळला. त्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत नंबर एक्सचेंज केले. काही दिवसांपासून चॅटिंग सुरू होतं. त्यानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र या तरुणीचं एक सत्य या तरुणाला समजलं आणि त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं. एका क्षणात सारं काही संपलं. त्यानंतर याच तरुणीचा पद्मालयाच्या जंगलामध्ये थेट अर्धवट जळालेल्या अवस्थेतला मृतदेह सापडला. नेमकं या दोघांमध्ये असं काय घडलं होतं? या तरुणीचं कुठलं सत्य या तरुणाला समजलं होतं? हेच आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. हे प्रकरण आहे पहूरमध्ये राहणाऱ्या स्वप्नील पाटील आणि मूळची छत्तीसगडची असणारी आकांक्षा गद्रे हिचं. मुळात आकांक्षाचं कुठलं सत्य स्वप्नीलला समजलं होतं, तर मुळात आकांक्षा ही तरुणी नसून तृतीयपंथी होती. आकांक्षाचं मूळचं नाव होतं अजय गद्रे. अजय हा सुरुवातीपासूनच खरं तर छत्तीसगडमध्ये राहणारा होता, मूळचा छत्तीसगडचा होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरतमध्ये वास्तव्याला होता. तो तृतीयपंथी असल्यामुळे त्याच्यानंतर त्याने त्याची आयडेंटिटी बदललेली होती आणि आता आकांक्षा हे नाव त्याने धारण केलेलं होतं. काही दिवसांपूर्वीची ही सगळी घटना आहे. 2024 मध्ये स्वप्नील पाटील हा नाशिकमध्ये शिफ्ट झालेला होता. नाशिकमध्ये तो पोलीस भरतीची तयारी करायचा एका अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत होता. याच अकॅडमीच्या बाहेर एक पाणीपुरीची गाडी लागते आणि त्या ठिकाणी तो एके दिवशी पाणीपुरी खाण्यासाठी गेला. तिथेच त्याला आकांक्षा गद्रे म्हणजेच पूर्वीचा अजय भेटला. आकांक्षा आणि स्वप्नील या दोघांची पहिल्याच भेटीमध्ये चांगली ओळख वगैरे झाली आणि आकांक्षा इतकी सुंदर होती की पहिल्याच नजरेमध्ये खरं तर स्वप्नीलला तिच्यावरती प्रेम झालेलं होतं. त्यामुळे सुरुवातीला त्याने थोडीशी ओळख काढली, बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नंबर एक्सचेंज झाले. काही दिवसांपासून या दोघांचं बोलणं सुरू होतं. चॅटिंग सुरू झाल्याच्या नंतर काही दिवसातच या दोघांमध्ये सुद्धा प्रेम संबंध निर्माण झाले. भेटीगाठी होत होत्या. मुळात आकांक्षा ही सुरतमध्ये राहायला असल्यामुळे फारशा भेटीगाठी होत नव्हत्या, मात्र अधूनमधून भेटी होत राहायच्या. मात्र काही दिवसांचे हे सगळे प्रेमसंबंध चालल्यानंतर स्वप्नीलला असं समजलं की आकांक्षा ही मुलगी नसून तृतीयपंथी आहे आणि त्यानंतर त्याला हे प्रेम प्रकरण नको होतं. त्यामुळे त्याने त्याच्या बाजूने सगळे प्रेमसंबंध तोडले. आपल्याला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये, आपल्या दोघांमध्ये आता तसं काहीच नाहीये, असं सुद्धा त्याने ठणकावून सांगितलेलं होतं आकांक्षाला. मात्र आकांक्षा ही स्वप्नीलच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. तिला काहीही करून स्वप्नील बरोबर लग्न करायचं होतं. त्यामुळे सातत्यानं तिने त्याच्या मागे लग्नासाठी तगादा लावलेला होता. यामुळेच स्वप्नील त्रासून गेलेला होता, कंटाळलेला होता. खरं तर त्याच्या घरून सुद्धा त्याला वारंवार सांगितलं जात होतं की तू आकांक्षाचा नाद सोड, आकांक्षापासून लांब राहा. त्यामुळे त्याने लांब राहायला सुरुवात केलेलं होतं, कॉन्टॅक्ट तोडलेला होता. त्यानंतर त्याचं जे पहूरचं मूळचं घर आहे त्या ठिकाणी सुद्धा आकांक्षा सुरतवरून थेट त्याच्या घरच्यांना भेटण्यासाठी पोहोचली, त्याला भेटण्यासाठी पोहोचली. तिथे गेल्यानंतर सुद्धा तिच्या पदरी निराशाच पडलेली होती. त्यामुळे खरं तर तिला तिचं हे नातं वाचवायचं होतं, तिला स्वप्नील बरोबर लग्न करायचं होतं. स्वप्नीलला मात्र असं काहीच करायचं नव्हतं. शेवटी तिने स्वप्नील समोर एक प्रस्ताव सुद्धा ठेवला की तू दुसऱ्या एखाद्या मुलीशी सुद्धा लग्न कर आणि माझ्याशी सुद्धा लग्न कर. मात्र तरी सुद्धा स्वप्नीलला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. हे सगळं झाल्याच्या नंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्यांचं थोडंफार कॉन्टॅक्ट सुरू झालेलं होतं आणि या कॉन्टॅक्ट मधून सुद्धा स्वप्नील तिला वारंवार आपल्याला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये असं सांगत होता. या सगळ्याच्या नंतर या दोघांनी पुन्हा एकदा भेटायचं ठरवलं. भेटून जे काही असेल ते सॉर्ट आउट करूयात असं ठरवलेलं होतं. त्यासाठी 31 जानेवारी रोजीची तारीख ठरली. जळगावच्या पद्मालय नावाचं जे जंगल आहे त्या ठिकाणचं गणपती मंदिर आहे. या गणपती मंदिरामध्ये जाऊयात, दर्शन वगैरे करूयात आणि तिथून पुढे गप्पा मारूयात असं या दोघांचं प्लॅनिंग ठरलेलं होतं. या प्लॅनिंग नुसार हे दोघे सुद्धा जळगावमध्ये भेटले. त्याच्यानंतर सुरुवातीला या मंदिरात जायच्या आधी त्यांनी एका वाईन शॉप मधून 2 बिअरच्या बॉटल घेतल्या. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर याच पद्मालयच्या जंगलामध्ये जाऊन हे दोघं गप्पा मारत होते. काही वेळ त्यांनी बिअर वगैरे सुद्धा प्यायली आणि त्याच्यानंतर या सगळ्या गप्पा रंगलेल्या असताना पुन्हा एकदा आकांक्षानं स्वप्नीलच्या मागे लग्नासाठी तगादा लावला. स्वप्नीलनं पुन्हा एकदा शेवटचं तिला समजावलं की मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. मात्र आकांक्षा काही केल्या ऐकत नव्हती. त्यामुळे मग त्याने आकांक्षाला संपवण्याचा निर्णय घेतला. या दोघांमध्ये काही वेळासाठी झटापट झाली. या झटापटीमध्ये आकांक्षा अर्धमेल्या अवस्थेमध्ये खाली कोसळली. त्यानंतर तिच्याच ओढणीने तिला गळफास देऊन स्वप्नीलनं तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याने त्याच्या टू व्हीलर मधलं पेट्रोल काढून आणलं. हे पेट्रोल तिच्या चेहऱ्यावर, छातीवर टाकलं आणि तिचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. तिची आयडेंटिटी रिव्हील होऊ नये यासाठी म्हणून केलेले हे सगळे प्रयत्न होते. त्यानंतर अर्थात स्वप्नील पाटील तिथून पसार झाला. ही सगळी घटना झाली 31 जानेवारीला. मात्र
हा इतका घनदाट जंगलाचा हा सगळा परिसर असल्यामुळे या ठिकाणी अर्धवट जळालेला मृतदेह आहे वगैरे हे कळण्यासाठी जवळपास 4-5 दिवसांचा अवधी लागला. 4 फेब्रुवारीला सगळ्यात पहिल्यांदा या जंगलामध्ये हा मृतदेह दिसून आला आणि त्याच्यानंतर मग तपास सुरू झाला. पहिल्यांदा पोस्टमॉर्टमसाठी जेव्हा हा मृतदेह नेण्यात आला, त्यावेळी तपास अधिकाऱ्यांचं किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचं खरं तर असं म्हणणं होतं, की हा मृतदेह कदाचित 1 दिवस आधीचा वगैरे असेल. मात्र ज्या अनुषंगाने मृतदेह कुजण्याची प्रोसेस सुरू झालेली होती, त्यानंतर फॉरेन्सिकने असं सांगितलं, की ही हत्या 30 किंवा 31 जानेवारीला झालेली असावी. त्या अनुषंगानं मग पोलिसांनी तपास सुरू केला. मुळातच घनदाट जंगलाचा परिसर असल्यामुळे मोबाईलचे लोकेशन्स त्या ठिकाणी सापडणं किंवा मग सीसीटीव्ही फुटेजेस मिळणं हे सगळं खूप अवघड होतं. त्यामुळे हा मृतदेह नेमका कुणाचा, कुणाची हत्या झाली हे सगळं शोधण्यासाठी पोलिसांना तसे अथक प्रयत्न करावे लागले. मात्र पोलिसांनी एक खूप बारीक गोष्ट या सगळ्यामधली हेरलेली होती. ती म्हणजे या मृतदेहाच्या पायांवरती म्हणजे वरचा भाग जरी जळालेला असला तरी सुद्धा पायांवरती मजेंटा रंगाची नेलपेंट लावलेली होती. त्याचबरोबर चेहरा जरी जळलेला असला तरी नाकामध्ये एक नथनी होती. आणि याच 2 क्लूच्या आधारे पोलिसांनी सगळा तपास सुरू केला आणि त्यानंतर पोलीस स्वप्नील पाटील पर्यंत येऊन पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी स्वप्नीलला ताब्यात सुद्धा घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं त्याचा गुन्हा कबूल सुद्धा केला. त्यामुळे सध्या स्वप्नील पाटील हा जळगाव पोलिसांच्या ताब्यात असलेला पाहायला मिळतो. त्याला अटक करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे हा सगळा जो मृतदेह आहे तो मृतदेह आता कुटुंबियांच्या ताब्यात देण्याची प्रोसेस सुद्धा सुरू झालेली पाहायला मिळते. प्रेम संबंध सुरू झालेले होते, अगदी सगळं काही नॉर्मल होतं. मात्र ज्यावेळी आपली प्रेयसी ही मुलगी नसून तृतीयपंथी आहे हे कळल्याच्या नंतर खरं तर हे सगळं हत्याकांड घडलं. गेल्या 4-5 दिवसांपासून हा जळालेला मृतदेह नेमका कुणाचा आहे याचा तपास चालू होता, याच्या चर्चा सुरू होत्या आणि हेच कोडं आता उलगडलेलं पाहायला मिळतंय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.